आपला टीईटी परीक्षेसाठी अपेक्षित असलेला अजून एक विषय आपला तो म्हणजे सामाजिक शास्त्र किंवा ज्याला आपण सामाजिक परिसर किंवा परिसर अभ्यास असं म्हटलं जातं. टीईटी देणाऱ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला 4 विषय दिलेले आहेत. त्यातला पहिला विषय आहे इतिहास, दुसरा आहे जिओग्राफी, तिसरा आहे राज्यघटना आणि चौथा आहे तो म्हणजे पंचायत राज. यावर आधारित तुम्हाला एकूण 60 मार्क सांगितलेले आहेत. त्यापैकी आपण आज पहिला विषय घेतोय, तो म्हणजे इतिहास. आता लक्षात घ्या, तुमचं डी-एड झालेलं असेल किंबहुना तुमचं बी-एड झालेलं असेल. डी-एड किंवा बी-एड जरी झालेलं असेल, तर तुम्हाला इकडं जे सामान्य ज्ञान विचारलं जातं किंवा सामान्य विज्ञान विचारलं जातं, विशेषतः इतिहासबद्दल जे विचारलं जातं, एकतर ते तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन आणि त्याचबरोबर आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल विचारलं जातं. साहजिक आहे, जेव्हा तुम्हाला आधुनिक, प्राचीन आणि मध्ययुगीन पर्यंत जायचं असेल, तर इतिहासाच्या मूळच्या संकल्पना तुम्हाला काय विचारल्या जातात? इतिहास तुम्हाला मूळचा काय विचारला जातो? जेव्हा तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहासात जात असाल, तर प्राचीन भारताचा इतिहास तुम्हाला सांगून जातो, त्या काळात कोणकोणत्या संस्कृती उदयास आलेल्या होत्या. प्राचीन काळात तुम्हाला जर संस्कृती पाहिजे असतीलच, तर मग मात्र तुम्हाला ताम्रपाषाण संस्कृती होती. ताम्रपाषाण संस्कृती बरोबरच हळू-हळू तुम्ही नंतर वैदिक संस्कृती, वैदिक संस्कृतीच्या नंतर तुम्ही बौद्ध आणि जैन संस्कृती या भारतातल्या त्या काळातल्या महत्वाच्या संस्कृती आणि यामध्ये कोणी कोणी योगदान दिलं याबद्दल काही प्रश्न तुम्हाला क्रिएट होतात. पण हे प्रश्न फार लेंदी असतात असंही नाही. तुम्हाला त्याची उत्तरं तिथंच सापडून येऊ शकतात. जेव्हा प्राचीन भारताच्या इतिहासाला तुम्ही सुरुवात करत असाल, तर तुम्हाला संस्कृती विचारल्या जातील आणि त्या संस्कृतीमध्ये महत्वाचं काय हे विचारलं जाईल. जेव्हा तुम्ही मध्ययुगीन भारताकडे येत असाल, तर मध्ययुगीन भारतामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल? मध्ययुगीन भारत म्हणजे तमाम इस्लाम राजवट. भारतात अरब राष्ट्र कसे आले? भारतात आलेला इस्लाम भारतात येऊन स्थिर स्थावर कसा झाला? तमाम मध्ययुगीन भारतामध्ये काय विचारलं जाईल? इस्लाम राजवट म्हणजे तुमचा मध्ययुगीन भारताचा इतिहास असेल. हे या मध्ययुगीन भारतात येत असाल, तर तुम्हाला 5 सुलतानी सत्ता विचारल्या जातील. दिल्लीच्या गादीवर राज्य करणाऱ्या 5 सुलतानी सत्ता कोणत्या? या 5 सुलतानी सत्ता त्यामध्ये पहिलं असेल तुमचं गुलाम घराणे. त्यानंतर दुसरं असेल तुमचं तुघलक घराणे. त्याच्यानंतर खिलजी घराणे, सय्यद घराणे आणि 5वं असेल ते म्हणजे लोधी घराणे. दिल्लीच्या गादीवर भारतात आलेल्या इस्लाम राजवटीपैकी 5 सुलतानी सत्तांनी इथं आपलं साम्राज्य गाजवलं. मग गुलाम घराण्यातला महत्वाचा राजा कोण? तुघलक घराण्यातला महत्वाचा राजा कोण? खिलजी घराण्यातला आणि त्यातल्या त्यात लोधी घराण्यातला महत्वाचा राजा कोण? या 5ही सुलतानी सत्ताला संपवतो, ज्याचं नाव होतं तो म्हणजे बाबर. बाबरने या 5ही सुलतानी सत्ता कशा संपवल्या, इथून आपण आपल्या इतिहासाला सुरुवात करतोय. पण लक्षात घ्या, बाबरपासून आपण इतिहासाची सुरुवात का करतो? त्याचं एक कारण आहे. बाबरला भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. कारण या 5 सुलतानी सत्ताला त्यानं शह देऊन भारतातली इस्लाम राजवट आणि त्या सुलतानी सत्ता त्याने संपुष्टात आणल्या. आणि लोधी घराण्याचा जो शेवटचा राजा होता, लोधी घराण्याचा शेवटचा राजा इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर या दोघांमध्ये पानिपतची पहिली लढाई झाली. पानिपतची पहिली लढाई 1526 साली या दोघांमध्ये झालेली होती. या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा नेस्तानाबूत पराभव केला. ही लढाई पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते. इसवी सन 1526 साली पानिपतची पहिली लढाई ही बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांमध्ये झाली. बाबरने या लढाईमध्ये इब्राहिम लोधीचा नेस्तानाबूत पराभव केला. बाबरने लढाई जिंकली, पण लक्षात घ्या याच बाबरने भारतातील लोधी घराणं संपुष्टात आणलं.
संबंध भारतातलं हे लोधी घराणं संपुष्टात आणलं. लोधी घराणं संपुष्टात आणून बाबरनेच भारतामध्ये पहिल्यांदा मोगल साम्राज्याची स्थापना केली. आतापर्यंत भारतामध्ये मोगल साम्राज्याची स्थापना नव्हती. भारतात सर्वप्रथम मोगल साम्राज्याची स्थापना बाबरने केली, म्हणून बाबरला भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक असं म्हणतात. भारतात सर्वप्रथम मोगल साम्राज्य कोणी निर्माण केलं? उत्तर होतं बाबर. बाबरनेच भारतात पहिल्यांदा मोगल साम्राज्याची स्थापना केली. या कारणासाठी बाबरला भारतातील मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखलं जातं. आता बाबर पासून ते औरंगजेबापर्यंत आपल्याला इतिहास सांगितला. जेव्हा औरंगजेब येत असेल तेव्हा शिवकालीन इतिहासाला सुरुवात होते. जर शिवकालीन इतिहास संपला तर शिवकालीन इतिहासाच्या नंतर त्याला पेशवाईचा इतिहास सुरुवात होतो. जेव्हा पेशवाईंचा इतिहास सुरू होतो तेव्हा भारतात इंग्रज आलेले आहेत. विशेषतः महाराष्ट्रामध्ये इंग्रज पेशव्यांच्या काळात आलेले आहेत. तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, भलेच आहे तुम्ही 1ली ते 5वी किंवा 6वी ते 8वी, 8वी ते 12वी, जे तुमच्या टीएटी साठी अपेक्षित आहे त्यामध्ये तुम्हाला विचारला जाणारा इतिहास कोणता असेल तर इतिहासाच्या अनुषंगानं अगोदर इतिहास काय हे समजून घ्यायचं आहे. तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न काय असतील त्याची पहिल्यांदा आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ओळख करून देतो. आपल्या इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यांचे टोपण नावं अजून आपल्याला माहित नसतात. तर ही टोपण नाव माहित करून घेण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. 1765 सालानंतर भारत इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे. मान्य करू की इंग्रज भारतामध्ये 1608 साली आलेले आहेत. इसवी सन 1600 मध्ये 31 डिसेंबर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तर या कंपनीला भारतात यायला तब्बल 8 वर्ष लागलं. 1608 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. 1765 पर्यंत अजून भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला नव्हता. 1765 सालानंतर भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण महाराष्ट्र अजून पण इंग्रजांच्या ताब्यात गेला नव्हता हे अगोदर नमूद करा. महाराष्ट्र इसवी सन 1818 सालानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे. या अगोदर भारत जरी इंग्रजांच्या ताब्यात गेलेला असला तरी महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेला नव्हता. इसवी सन 1818 सालानंतर म्हणजे इंग्रज मराठे तिसरे युद्ध झालेले होते. इंग्रज मराठे तिसरे युद्ध 1718 ते सॉरी 1818 ते 1819 या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रज मराठे तिसरे युद्ध झाले. तिसऱ्या युद्धानंतर 1818 सालानंतर महाराष्ट्र इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करतात भारत 1765 ला तर महाराष्ट्र 1818 साली इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी भारतात जे कोणी लोक समोर आले त्यांच्याबद्दल तुम्हाला जे टीईटीला प्रश्न विचारले जातात त्यातले पहिले प्रश्न आपण थोडस रिवाइज करणार आहोत. आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात? पहिला प्रश्न तुम्हाला तयार होईल. आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात? उत्तर असेल आधुनिक भारताचा जनक राजा राममोहन रॉय याला आधुनिक भारताचा जनक म्हणून ओळखलं जातं. अजून त्याच्या पलीकडे याल तर हिंदी अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? हिंदी म्हणजे भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक. या हिंदी अर्थशास्त्राचा जनक पण भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक किंवा हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. इथे अजून एक प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. जागतिक अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ आहे पण भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी आहेत. दोन्हीतले तफावत लक्षात घ्या. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी पण जागतिक अर्थशास्त्राचे जनक जागतिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर जागतिक अर्थशास्त्राचे जनक
एडम स्मिथ हे जागतिक अर्थशास्त्राचे जनक आहेत. पण हिंदी किंवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजींना म्हटलं जातं. त्याच्याही पलीकडे या. हिंदी अर्थशास्त्राचा पाया कुणी घातला? हिंदी अर्थशास्त्राचा पाया रचनाकार कोणाला म्हणतात? मान्य करू की दादाभाई नौरोजींना आपण हिंदी अर्थशास्त्र किंवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. पण हिंदी अर्थशास्त्राचा किंवा भारतीय अर्थशास्त्राचा पाया रचनाकार कोणाला म्हटलं जातं? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंना भारतीय अर्थशास्त्राचा पाया रचनाकार किंवा हिंदी अर्थशास्त्राचा रचनाकार म्हणून ओळखला जातो. तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी, जागतिक अर्थशास्त्राचे जनक ऍडम स्मिथ यांना ओळखलं जातं. अजून त्याच्या पलीकडे याल तर अजून एक प्रश्न तुम्हाला तयार होतो, तो म्हणजे कोणता? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय परराष्ट्र नीतीचे शिल्पकार कोणाला म्हणून ओळखलं जातं? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार पण पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतीय परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. अजून त्याच्या पलीकडे याल तर भारताचा लोकनायक कोणाला म्हटलं जातं? लक्षात घ्या, भारताचा लोकनायक वेगळा. भारताचा लोकनायक आपण जेपीला म्हणतो, म्हणजे जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनाच भारताचा लोकनायक असं म्हटलं जातं. यांना शॉर्ट मध्ये जेपी असं म्हटलं जातं. जर भारताचे लोकनायक जयप्रकाश नारायण असतील, मग महाराष्ट्राचा लोकनायक कोणाला म्हणायचं? भारताचा लोकनायक जेपी, तर महाराष्ट्राचे लोकनायक बापूजी आणे यांना महाराष्ट्राचा लोकनायक म्हणून ओळखलं जातं. अजून त्याच्या पलीकडे याल तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला या नावाने, अशा नावाने इतिहासामध्ये संबोधलं जातं, त्यांच्याबद्दल पहिली माहिती असू द्या. भारताचा लोकनायक जर जेपी असतील, तर भारताचा महानायक कोणाला म्हटलं जातं? लोकनायक वेगळा आणि महानायक वेगळा. भारताचा महानायक कोणाला म्हटलं जातं? तर भारताचा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताचा महानायक असं म्हणतात. भारताचा लोकनायक जेपी आहे, तर भारताचा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ओळखलं जातं. त्याच्याही पलीकडे तुम्ही येत असाल तर महाराष्ट्राचा सॉक्रेटिस कोणाला म्हटलं जातं? महाराष्ट्राचा सॉक्रेटिस म्हणून, सॉक्रेटिस हा ग्रीक तत्ववेत्ता आहे. ग्रीक या राष्ट्रातला तो ग्रेट तत्वज्ञ आहे, विचारवंत आहे. त्याला त्याच्या राष्ट्रामध्ये जे काम केलं तसं महाराष्ट्रात कुणी केलं? महाराष्ट्राचा सॉक्रेटिस म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस आहेत गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून ओळखले जाते. अजून पलीकडे या, भारताचा बिस्मार्क कोणाला म्हटलं जातं? बिस्मार्क विदेशामधला हा विचारवंत, त्याला त्याच्या राष्ट्रात ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं भारतामध्ये कुणीतरी काम केलं, म्हणून भारताचा बिस्मार्क कोणाला म्हटलं जातं? भारताचा बिस्मार्क भारताचा लोहपोलादी, आणि त्याचबरोबर भारताचा लोहपोलादी पुरुष असून त्यालाच भारताचा बिस्मार्क ज्याला म्हटलं जातं ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचा लोहपोलादी पुरुष आणि भारताचा बिस्मार्क म्हणून ओळखलं जातं. ही त्यांची टोपण नाव आहे. ज्यावेळी आपल्याला हे टोपण नाव एकदा व्यवस्थित माहित होऊन जातात, तेव्हा मात्र यांच्याबद्दल कुठला जरी इतिहास विचारला गेला तर येणारे उत्तर आपले अचूक असतील. कारण तुम्हाला अचूकतेकडे भर द्यायचा असेल तर लक्षात घ्या, अगोदर या जुन्या गोष्टी त्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे जा. बंगाल प्रांत इंग्रज भारतात आले तेव्हा बंगालचा पहिला
गव्हर्नर कोण होता? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा पहिल्यांदा गव्हर्नर हे पद त्यांनी बंगाल प्रांताला सुरू केलं. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? उत्तर असेल रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हला बंगालचा पहिला गव्हर्नर म्हणून ओळखलं जातं. अजून पलीकडे या. गव्हर्नर हे पद बदलून गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. मग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? नीट लक्षात घ्या, अगोदर बंगाल प्रांताला फक्त गव्हर्नर हे पद होतं. आता पद बदललं आणि गव्हर्नर जनरल असं या पदाचं नाव करण्यात आलं. बंगालचा पहिला गव्हर्नर हा रॉबर्ट क्लाइव्ह असेल, तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स. या वॉरेन हेस्टिंग्सला बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. पण दोन्हीमध्ये एक साम्य लक्षात घ्या. गव्हर्नर असेल की गव्हर्नर जनरल असेल, हे पद सुरुवातीला फक्त आणि फक्त बंगाल प्रांतापुरतं मर्यादित होतं. हे पद इतर राज्याला आणि इतर प्रांताला ते लागू नव्हतं. नंतर हेच पद भारताला लागू करण्यात आलं. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? आतापर्यंत गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल हे पद फक्त बंगाल प्रांतापुरतं मर्यादित होतं. पण आता हे पद भारताला लागू करण्यात आलं. इसवी सन 1833 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एक कायदा पास केला, ज्या कायद्याचं नाव होतं चार्टर ऍक्ट. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हाच भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान जातो लॉर्ड विल्यम बेटिंग यांना. हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनतो. परत लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल हे पद सुरुवातीला फक्त बंगाल प्रांतापुरतं मर्यादित होतं. आता हेच पद भारताला देण्यात आलं. इसवी सन 1833 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चार्टर ऍक्ट मंजूर केला. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हाच भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनण्याचा मान लॉर्ड विल्यम बेटिंग यांना जातो. अजून पलीकडे या. भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण? भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान कोणाला गेला? आता एक गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नर जनरल हे पद 1857च्या उठावापुरते मर्यादित होते. जेव्हा 1857चा राष्ट्रीय उठाव झाला आणि 1857च्या उठावानंतर पद बदलण्यात आलं आणि पदाचं नाव व्हॉइसरॉय असं करण्यात आलं. 1858च्या राणी व्हिक्टोरियाच्या कायद्याने किंवा भारत सरकारच्या कायद्याने भारताला व्हॉइसरॉय पद देण्यात आलं आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनण्याचा मान गेला, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंगला भारताचा पहिला व्हॉइसरॉय म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अजून एक प्रश्न तयार होतो. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? आता आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक स्वराज्य संस्था न म्हणता पण याला नाव दिलेलं आहे पंचायत राज. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कुणी दिलं? स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. पंडित नेहरूंनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव दिलं. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? शासनाने ग्रामीण पातळीवर, शहरी पातळीवर, लोकल लेवलला, स्थानिक लेवलला काही संस्था स्थापन केल्या. जर तुमचा ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला गाव पातळीवर ग्रामपंचायत, जर तालुका असेल तर पंचायत समिती आणि जिल्ह्याला तुम्हाला जिल्हा परिषद स्थापन करून दिलेलं आहे. ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, जिल्ह्याला तालुक्याला पंचायत समिती, जिल्ह्याला जिल्हा परिषद.
जर शहरी भाग असेल, तर शहरी भागामध्ये नगरपंचायत, शहर असेल आणि तालुका असेल, तर नगर परिषद किंवा नगरपालिका आणि जिल्हा असेल तर जिल्हा लेव्हलला तुम्हाला महानगरपालिका. ग्रामीण भागातल्या या 3 संस्था, शहरी भागातल्या स्थानिक पातळीवरल्या या 3 संस्था यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखलं जातं. याच स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कोणी दिलं? तर असेल स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव दिलेलं होतं. हा तयार होतो. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा भारतातील पंचायत राजचा जनक, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामह कोणाला म्हणतात? उत्तर असेल लॉर्ड रिपन. इंग्रज व्हाईसरॉय लॉर्ड रिपनने भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पास केला. 1872 साली त्यांनी हा कायदा पास केलेला होता आणि याच कारणासाठी लॉर्ड रिपनला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक किंवा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामह या नावाने त्यांना ओळखलं जातं. अजून पलीकडे या. भारतातली पहिली जनगणना कोणाच्या काळात सुरू झाली? भारतातील पहिली जनगणना भारतातील पहिली जनगणना सुरू झाली इसवी सन 1872 साली. 1872 साली भारतातली पहिली जनगणना सुरू करणारा इंग्रज होता लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये भारतातली पहिली जनगणना सुरू करण्यात आली. पण लक्षात घ्या, भारत जेव्हा पारतंत्र्यात होता 1872 ला भारतातली पहिली जनगणना सुरू झाली. भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारतातली पहिली जनगणना 1951 साली सुरू झाली. 1872 पारतंत्र्यात आणि भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना 1951 साली सुरू करण्यात आली. माणसाची जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर पशुची जनगणना दर 5 वर्षांनी होते. आपली जनगणना दर 10 वर्षांनी तर पशुची जनगणना दर 5 वर्षांनी होते. भारतात पहिल्यांदा पहिली जनगणना कोणाच्या काळात सुरू झाली? उत्तर असेल लॉर्ड मेयो यांच्या काळात भारतातली पहिली जनगणना 1872 साली सुरू करण्यात आलेली होती. अजून त्याच्या पलीकडे याल तर तुम्हाला याच अनुषंगाने विचारले जाणारे प्रश्न कुठले असतील? तर महाराष्ट्रातले समाज सुधारक तुम्हाला विचारले जातात. कोणत्या समाज सुधारकाला काय म्हणून ओळखलं जातं? लक्षात घ्या, महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं? मार्टिन ल्युथर किंग. लक्षात घ्या, या माणसाने त्याच्या राष्ट्रात ज्या पद्धतीनं काम केलं तसं महाराष्ट्रामध्ये कुणीतरी त्याच पद्धतीनं काम केलं म्हणून तुम्हाला प्रश्न क्रिएट केला गेला. महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग महात्मा फुले यांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं. अजून पलीकडे या. हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन. हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? बुकर टी वॉशिंग्टन हा अमेरिकेचा तज्ञ आहे, अमेरिकन व्यक्ती आहे. त्यानं अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं काम केलं तसं हिंदुस्थानमध्ये कुणीतरी काम केलं. म्हणून हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात? परत उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनाच हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून ओळखलं जातं. परत लक्षात घ्या, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले आहेत, पण महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात?
वर तुम्हाला भारताचा, हिंदुस्थानचा, बुकर टी वॉशिंग्टन विचारले. आता काय म्हणतात तुम्हाला? महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन. महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणतात. तर हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन आहेत महात्मा फुले यांना ओळखलं जातं. अजून पलीकडे या. महाराष्ट्राचा गौतम बुद्ध कोणाला म्हटलं जातं? महाराष्ट्राचा गौतम बुद्ध. महाराष्ट्राचा गौतम बुद्ध म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्राचे गौतम बुद्ध म्हणून शाहू महाराजांना ओळखलं जातं. शाहू महाराजांनाच महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असं म्हटलं जातं. यशवंतराव मोहिते यांनी त्यांना महाराष्ट्राचा गौतम बुद्ध असे संबोधन, अशी संज्ञा त्यांना देण्यात आलेली होती. पण आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही यांना घेऊन पुढे जात असाल तर अजून काही प्रश्न तुम्हाला त्या अनुषंगाने कुठले विचारले जाऊ शकतात? बघा पुढचे प्रश्न तुमचे काय असू शकतील? हे महाराष्ट्राचे, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन झाले. पण त्याच्याही पलीकडे तुम्ही जात असाल तर समाज सुधारक असतील किंवा भारतात त्या काळात ज्या लोकांनी जे महत्वाचे योगदान दिले त्याबद्दल तुम्हाला विचारले जाणारे अजून अनुत्तरित प्रश्न कोणते असू शकतात? तर ते अनुत्तरित असलेले प्रश्न आता आपण इथे बघतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला गुरु कोणाला मानले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण होते? आंबेडकरांनी तिघांना गुरु मानलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु कोण? पहिला तथागत गौतम बुद्ध. दुसरे संत कबीर. आणि तिसरा गुरु महात्मा फुले. उभ्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिघाला गुरु मानलं. त्यातला त्यांचा पहिला गुरु तथागत गौतम बुद्ध, दुसरे संत कबीर आणि तिसरे महात्मा फुले. या तिघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला गुरु मानलेलं होतं. किंवा अजून पलीकडे येत असाल तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना अर्पण केलेला ग्रंथ कोणता? एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिघांनाही गुरु मानलं आणि या तिघापैकी आंबेडकरांनी कोणालाही बघितलेलं नव्हतं. त्याचं कारण लक्षात घ्या. इसवी सन 1890 साली महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे. 1890 ला महात्मा फुलेंचा मृत्यू आहे. तर 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे उभ्या हयातीमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना कधीच पाहिलेलं नव्हतं. फुलेंच्या अगोदर संत कबीर आहेत, त्यांच्या अगोदर तथागत गौतम बुद्ध आहेत. यापैकी कोणत्याही गुरुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळून पाहिलेलं नव्हतं. पण त्यांनी या तिघाला गुरु मानलं आणि महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बी आर आंबेडकरांनी महात्मा फुलेंना अर्पण केलेला ग्रंथ कोणता? त्या पुस्तकाचं नाव आहे हू वेअर शूद्राज. ज्याला मराठीत म्हणतात शूद्र पूर्वी कोण होते? हू वेअर शूद्राज, शूद्र पूर्वी कोण होते? हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना अर्पण केलेला होता. अजून पलीकडे या. महात्मा फुलेंचा गाजलेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्य धर्म. आता त्याबद्दल आपण थोडासा प्रकाश टाकूया. महात्मा फुलेने ग्रंथ लिहिला तो म्हणजे सार्वजनिक सत्य धर्म. यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न तयार होतात. कुठले प्रश्न तयार होतात लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे. महात्मा फुलेंच्या या ग्रंथाला प्रस्तावना डॉक्टर विश्रामजी घोले यांनी महात्मा फुलेंच्या
सार्वजनिक सत्य धर्म या ग्रंथाला प्रस्तावना दिलेली आहे. मित्रांनो, हा ग्रंथ लिहित असताना महात्मा फुलेंना इसवी सन 1889 साली महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला पक्षाघात झालेला होता. म्हणजे त्यांच्या उजव्या हाताला लकवा मारलेला होता. तेव्हा महात्मा फुलेंनी हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केला. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले, त्या ग्रंथाला डॉक्टर विश्रामजी घोले यांनी प्रस्तावना दिली. हा ग्रंथ लिहित असताना महात्मा फुलेंच्या उजव्या हाताला पॅरालिसिस अर्थात पक्षाघात झाला होता. म्हणून महात्मा फुलेंनी हा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पूर्ण केलेला होता. अजून पलीकडे याच ग्रंथाच्या सुरुवातीला महात्मा फुलेंनी काही सुंदर ओळी टाकलेल्या होत्या. फ्रेंच कवी होमर फ्रेंच कवी होमर यांचे सुंदर ओळी त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुरुवातीला दिलेल्या होत्या. ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण निघून जातो. प्रसिद्ध फ्रेंच कवी होमर यांचं हे स्टेटमेंट आहे. होमर काय म्हणतात? ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्याच दिवशी त्या माणसातला अर्धा सद्गुण निघून जातो. ते स्टेटमेंट गिवन बाय होमर, जो की फ्रेंचचा प्रसिद्ध कवी आहे. आणि महात्मा फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाच्या वेळी सुरुवातीला त्यांच्या ओळी टाकलेल्या होत्या. दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? 1890 साली महात्मा फुलेंचा मृत्यू आहे. 1890 ला त्यांचा मृत्यू झाला. हा ग्रंथ 1891 साली प्रकाशित करण्यात आला. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? उत्तर असेल सार्वजनिक सत्य धर्म. हा ग्रंथ महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित करण्यात आला. अगदी याच लेवलनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? महात्मा फुलेंच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्य धर्म. पण आंबेडकरांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर किंवा यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता? डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या ग्रंथाचं नाव आहे बुद्ध अँड हिज धम्म. बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणून त्याला ओळखलं जातं. काही आत्मचरित्रही तुम्हाला विचारले जातात. भारतातून महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? महात्मा गांधींचे आत्मचरित्र कोणत्या नावाने ओळखले जाते? महात्मा गांधींच्या आत्मचरित्राचं नाव आहे माझे सत्याचे प्रयोग. माय एक्सपेरिमेंटल ट्रूथ. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणू आपण? माय एक्सपेरिमेंटल ट्रूथ. माझे सत्याचे प्रयोग. हे कोणाचं आत्मचरित्र आहे? उत्तर महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्राचं नाव माझे सत्याचे प्रयोग म्हणून ओळखलं जातं. अजून पलीकडे या. फुटकं नशीब हे आत्मचरित्र कोणाचे? फुटकं नशीब हे आत्मचरित्र लिहिणारा महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर फुटकं नशीब हे आत्मचरित्र लिहिलं गोपाळ गणेश आगरकर. आगरकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे फुटकं नशीब. पलीकडे या. माझ्या आठवणी व अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे? माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र लिहितात महाराष्ट्राचा उपेक्षित राहिलेला कर्मयोगी
महाराष्ट्राचा वंचित राहिलेला कर्मयोगी महर्षी विरा शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना महाराष्ट्राचा उपेक्षित राहिलेला कर्मयोगी म्हणतात आणि त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव. हे आत्मचरित्र महर्षी विरा शिंदे यांनी लिहिलेलं आहे. अजून त्याच्या पलीकडे येत असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला अजून काही वेगळी नावं दिली जातात. भारताचा नेपोलियन बोनापार्ट कोणाला म्हटलं जातं किंवा भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं? जर भारताचा नेपोलियन असेल, भारताचा नेपोलियन बोनापार्ट समुद्रगुप्त यांना म्हटलं जातं. पण जर प्रश्न फिरवून विचारला गेला, हिंदू नेपोलियन बोनापार्ट कोणाला म्हणतात? भारताचा नेपोलियन संबंध भारताचा नेपोलियन बोनापार्ट हा समुद्रगुप्त आहे. तर हिंदू धर्माचा हिंदू नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर हिंदू नेपोलियन म्हणून स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू नेपोलियन म्हणून ओळखलं जातं किंवा हिंदू धर्माचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून स्वामी विवेकानंद यांना ओळखलं जातं. तर तमाम भारताचा नेपोलियन बोनापार्ट समुद्रगुप्त यांना म्हटलं जातं किंवा त्यांना त्या नावाने ओळखलं जातं. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जे की तुम्हाला अनुत्तरित राहणारे प्रश्न असतील तर लक्षात घ्या, यावेळी अनुत्तरित राहणाऱ्या प्रश्नापर्यंत आपल्याला जरी पोहोचायचं असेल तर बेसिक इतिहासाची माहिती आपल्याला जर तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून जात असाल तर प्राथमिक लेवलला आपला इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे. उच्च प्राथमिक इथे पण तुम्हाला इतिहास असणार आहे. जेव्हा आपण वर्गामध्ये जातोय वर्गात जाऊन अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया पूर्ण करतोय, शक्यतो आपण अध्यापक आहोत, पण जेव्हा आपण अध्यापनाचं काम केलं जातो तेव्हा आपला स्थानिक इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्या स्थानिक इतिहासाबरोबर मी तुम्हाला माध्यमिककडे जायचं आहे. जर तुम्ही माध्यमिककडे जात असाल तर अशा वेळी तुमच्या इतिहासाचा स्तर थोडासा उंचावला जातो. मग जेव्हा तो स्तर तुम्हाला उंचावला जातो, इथं सुद्धा तुम्हाला आपल्या क्लास मधला वयोगट लक्षात घ्यायचा आहे. आणि त्या वयोगटानुसार जर काही प्राथमिक लेवलचे असतील त्यांना इतिहास एवढा मोठा विचारला जातोय जो की डीपली आहे, जो सखोल आहे, असा इतिहास त्यांना विचारला जात नाही. जर तुम्ही माध्यमिककडे जात असाल उच्च माध्यमिककडे जात असाल तिथं मात्र इतिहासाची लेवल थोडीशी बदलली जाते. तरी इतिहासाची लेवल बदलली, सगळे विषय बदलतील पण इतिहास बदलत नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून वर्गावर गेलेले असाल तर वर्गामध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या वर्गातली मानसिकता त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा वयोगट ओळखा आणि वयोगटानुसार तुम्हाला जो पाठ्यक्रम तुम्हाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसार मग तुम्हाला हळूहळू इतिहास तुम्हाला पुढे सांगता येऊ शकतं. मग आता या इतिहासातले नेमके खास खळगे काय असतील? ज्यांना ज्यांना टोपण नावं होती त्या टोपण नावानं त्यांना समोर आणलेलं आहे. तर हे सोडून जर अजून काय विचारत असतील तर मग मात्र तुम्हाला बोटीवरला एक प्रश्न विचारला जातो. कोणती बोट कोणाशी संबंधित आहे जे की जोड्या लावायला तुम्हाला विचारलं जाईल. अशा एकूण 4 बोटी आहेत. ते पहिली बोट आहे पेनिन्शुलर, दुसरी मोरिया, तिसरी तेहरान आणि चौथी तलवार. हे आहेत बोटीची नावे. या बोटी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहेत? कोणती बोट कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? आता बघा, पेनिन्शुलर ही बोट स्वामी विवेकानंद यांच्याशी संबंधित आहे. आता स्वामी विवेकानंद आणि या बोटीचा संबंध काय? 1793 साली अमेरिकेमध्ये जागतिक धर्म परिषद शिकागो येथे भरली होती. तेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेला पहिल्यांदा गेले होते. स्वामी विवेकानंद अमेरिकेला कोणत्या बोटीतून गेले होते? उत्तर आहे पेनिन्शुलर.
पेनिन्सुलर या बोटीतून स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. म्हणून या बोटीचा संबंध कुणाला आला? स्वामी विवेकानंद यांच्याशी. पेनिन्सुलर आणि ओरिएंटल या दोन आगबोट कंपन्याची स्थापना लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी भारतात केलेली होती. पण पेनिन्सुलर या बोटीतून स्वामी विवेकानंद पहिल्यांदा अमेरिकेला गेलेले होते. त्यानंतर मोरिया स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना नाशिक कलेक्टर जॅक्सनच्या वधामध्ये त्यांना दोषी ठरवून इंग्लंड मधून भारतात आणण्यात आलं. मग तुम्हाला प्रश्न तोच विचारला गेला, स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना इंग्लंड मधून भारतामध्ये कोणत्या बोटीतून आणण्यात आलं? तर सावरकरांना इंग्लंड मधून भारतामध्ये मोरिया या बोटीतून आणण्यात आलं. ही बोट कोणाशी रिलेटेड असेल? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्याशी संबंधित असलेली बोट कोणती? मोरिया. त्यानंतर येते तेहरान नावाची बोट. तेहरान ही बोट कोणासोबत किंवा कोणाशी संबंधित असेल? तर संबंध महाराष्ट्राचा, पर्यायाने भारताचा. भारताचा पहिला क्रांतिकारक आणि पर्यायाने महाराष्ट्राचा पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याशी तेहरान नावाची बोट संबंधित आहे. कारण वासुदेव बळवंत फडकेला जेव्हा ब्रिटिशांनी पकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, वासुदेव बळवंत फडकेला जन्मठेपेची शिक्षा एडनच्या तुरुंगामध्ये, आफ्रिकेतल्या एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा याच वासुदेव बळवंत फडकेला एडनच्या तुरुंगामध्ये कोणत्या बोटीतून नेण्यात आलं? उत्तर आहे तेहरान नावाच्या बोटीतून वासुदेव बळवंत फडकेंना एडनच्या तुरुंगात नेण्यात आलं. ही बोट कोणाशी संबंधित, कोणाशी रिलेटेड? भारताचा पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याशी संबंधित. आता त्याच्यानंतर येते चौथी बोट तलवार नावाची. मुंबईमध्ये नाविकांनी बंड केला होता. समुद्र किनारा तिथं आहे आणि तिथल्या नाविकांनी बंड केला. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये मुंबईमधले सगळे नाविक एका जागी आले, जे की नेव्ही होते. हे सगळे नाविक एकत्रित येऊन त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये घोषणाबाजीला सुरुवात केलेली होती. इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड पुकारण्यात आला. मुंबई मधल्या नाविकांनी कोणत्या बोटीतून इंग्रजांच्या विरोधात संप पुकारला होता? ती बोट होती तलवार. तलवार या बोटीतून मुंबईतील किंवा मुंबईत नाविकांनी संप घडवून आणला आणि मुंबईत केलेला नाविकांचा हा संप सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी करून तो संप संपुष्टात आणलेला होता. म्हणजे बोटीबद्दल तुमचे एकूण 4 प्रश्न तयार होतात. पेनिन्सुलर स्वामी विवेकानंद, मोरिया स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, तेहरान वासुदेव बळवंत फडके आणि त्यानंतर तलवार. तलवार ही बोट संबंधित असेल मुंबईतील नाविक यांच्याशी संबंधित असलेली ही बोट असेल. जसं हे तलवारीच्या बाबतीत किंवा तुमच्या बोटीच्या बाबतीत झालं, तसं अजून काही प्रश्न असतील की जे तुम्हाला पुन्हा पुन्हा क्रिटिकल ठरू शकतात. मग क्रिटिकल ठरणारे प्रश्न आता इथं थोडक्यात बघणार आहोत आपण. पहिला 1909. 1909 ला इंग्रजांनी भारतात मोर्ले मिंटो हा कायदा पास केला. 1909 चा मोर्ले मिंटो कायदा पास करून इंग्रजांनी या कायद्याने भारतातील मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ दिला. भारतातल्या मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ देणारा कायदा कोणता? तो आहे 1909 चा मोर्ले मिंटो कायदा. 1909 च्या मोर्ले मिंटो कायद्याने भारतातल्या मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. त्यानंतर 1919 ला झाला तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने भारतातील शिखांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला. याच्या अगोदर भारतातील मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तो कायदा कोणता होता? 1909 चा मोर्ले मिंटो कायदा.
1909च्या मोर्ले मिंटो कायद्याने भारतातल्या मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तिथून पुढे 10 वर्षांनी 1909 पासून 10 वर्ष पुढे या 1919 साली ब्रिटिशांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा पास केला आणि या कायद्याने भारतातल्या शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा कायदा पास केला. त्यानंतर 16 ऑगस्ट 1932 ला इंग्लंडचा तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. हा जातीय निवाडा घोषित करणारा व्यक्ती कोण होता? तत्कालीन इंग्लंडचा पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. 1932 साली रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला आणि या जातीय निवाड्याने भारतातील दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. बघा, अगोदर स्वतंत्र मतदारसंघ कोणाला देण्यात आला? मुस्लिमला. कोणत्या कायद्याने? 1909च्या मोर्ले मिंटो कायद्याने. त्यानंतर भारतातल्या शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. तो कायदा आहे 1919 चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने शिखांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. 16 ऑगस्ट 1932 ला इंग्लंडचा तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला आणि त्यांच्या या जातीय निवाड्याने भारतातल्या दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. एक गोष्ट लक्षात घ्या, मुस्लिम, शीख, दलित हे भारतातले अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. संख्येने कमी, यांना आपण मायनॉरिटीज असं म्हणतो, यांना अल्पसंख्याक म्हणतात आणि हे कायदे अल्पसंख्याकांसाठी होते. मुस्लिम अल्पसंख्याक, शीख अल्पसंख्याक, दलित अल्पसंख्याक. अजून पलीकडे या 1935 ला इंग्रजांनी भारत सरकार हा कायदा किंवा भारत सरकारचा कायदा पास केला. 1935च्या भारत सरकारच्या कायद्याने भारतातील ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. अगोदर मुस्लिम, नंतर शीख, नंतर दलित आणि राहिला कोण आता? ईसाई किंवा ख्रिश्चन. 1935च्या भारत सरकारच्या कायद्याने भारतातील ख्रिश्चनांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता. आता हे मतदारसंघ या पद्धतीने जसे येतात तसेच आणखी आपल्याला यामध्ये काय पाहता येतं तर सिक्वेन्स नुसार आपल्याला पाहायच्यात लढाया. भारताच्या इतिहासातल्या महत्वाच्या लढाया कोणत्या? पानिपतच्या एकूण 3 लढाया झाल्या. त्याचबरोबर प्लासीची लढाई झाली, बक्सरची लढाई झाली, इंग्रज मराठे 3 युद्ध झालेले आहेत. या सगळ्या लढायांसोबतच आपल्याला आपला आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास नेमकं पुढे काय असू शकेल तो भाग आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तोपर्यंत झालेल्या भागावर आपण सगळेजण समाधानी असाल अशी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्यांनी पुढच्या भागाची वाट पाहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.